तर मित्रांनो, गाव आणि शेती या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये आपण डांगर भोपळ्याची लागवड केली होती आणि आता साधारणपणे लागवड करून 25 दिवस पूर्ण झालेत आणि 25 दिवसामध्ये प्लॉट हा कशा पद्धतीने आला आहे, त्याला जे माल लागायला सुरुवात होत असते कशा पद्धतीने झाली, याविषयी सविस्तर नियोजन कशा पद्धतीने आपण केलं याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि फेसबुकवरती जर हा व्हिडिओ आपण पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये प्रामुख्याने डांगर शेती ही बऱ्याच भागावरती केली जाते. कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणारी शेती म्हणून देखील डांगर शेतीकडे बरेच शेतकरी आपल्याला वळलेले पाहायला मिळत आहेत. अवघ्या 80 ते 90 दिवसांमध्ये हे पीक काढण्यासाठी येतं. कमी खर्चामध्ये साधारणपणे जर विचार केला आपण तर एकरी 7 ते 8 हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त खर्च हा आपल्याला पाहायला मिळतो. जर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची चांगल्या पद्धतीने उपलब्ध असेल तरच ही शेती केली पाहिजे, कारण की एप्रिल किंवा मे महिन्यामध्येच प्रामुख्याने ह्या पिकाची ही लागवड केली जाते. बऱ्याच भागामध्ये पाण्याची जी समस्या असते ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. मग अशा वेळी ज्या शेतकऱ्यांना एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये डांगर शेतीसाठी पुरेसं पाणी असेल तरच आपण हे पीक लागवड केलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आला आपला प्लॉट हा कशा पद्धतीने. आपला प्लॉट आपण बघू शकता, फळांचा जो आकार आहे तो साधारणपणे 300 ते 400 ग्रॅमपर्यंत आपल्याला आता वाढलेला पाहायला मिळतो. आता इथून पुढं जर विचार केला, पाऊस जर पडला तरच आपल्याला जी फळांची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते, कारण की डांगर भोपळ्याची जी फांदी असते त्या फांदीला मुळ्या फुटत असतात आणि मुळ्या जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याची वाढ ही झपाट्याने होत असते. पाऊस जर नाही पडला तर पाणी ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे असतं त्या पद्धतीने पाणी देत येत नाही. पूर्ण रान हे ओलं झालं पाहिजे. मग अशा वेळेस आपल्याला जो फळांचा आकार आहे तो मोठा होण्यासाठी खूप समस्या हे आपल्याला आता पाहायला मिळत असतात. त्यानंतर आपण लागवड कशा पद्धतीने केली तर लागवडीचा विचार जर केला आपण तर 2 सऱ्यामधील अंतर जे आहे ते साधारणपणे 8 ते 10 फुटाचं आहे आणि 2 झाडांमधील अंतर जे आहे ते 1 ते 1.5 फुटाच्या अंतरावरती आपण लागवड केली. लागवडी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येते. त्यामध्ये ठिबकवर मल्चिंग हातरून देखील आपण करू शकतो आणि आपल्या सरी पद्धतीने देखील करू शकतो. त्यानंतर रोगाचा किंवा किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण जे सापळे असतात ते आपण सापळे देखील ज्यामध्ये लागवड केली, कारण की डांगर शेतीमध्ये जर पांढऱ्या माशीचा डंख लागला तर आपल्या पिकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भावामध्ये हा मार बसत असतो. त्यासाठी आपण माशांपासून नियंत्रण करण्यासाठी आपण सापळ्यांची लागवड केली पाहिजे. त्यानंतर जर झाडावरती किंवा फळांवरती किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असेल तर आपण फवारणी ही केली पाहिजे. 1 ते 2 फवारणी केल्या तरी पण चालते. त्यानंतर खत व्यवस्थापनामध्ये आपण 20-0-13 असेल किंवा युरिया असेल याचं मिश्रण करून आपण खताचा डोस हा आपल्या पिकाला दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे पीक आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर जमीन कशा पद्धतीने पाहिजे तर शेतकरी मित्रांनो, डांगर शेतीसाठी जमीन सर्व प्रकारची चालते, परंतु चिबड्याची जमीन जी आहे ती शक्यतो टाळली पाहिजे, कारण की पावसाळ्याच्या दिवसामध्ये याचं पीक जे आहे ते तोडणीसाठी येत असतं आणि अशा वेळेस जर रानामध्ये आपल्याला पाणी साचून राहिलं तर आपलं पीक नाशण्याची देखील शक्यता असते. आणि दुसरं म्हटलं तर जो माल आहे तो बाहेर काढण्यासाठी देखील शेतकऱ्यांना समस्या ही येत असते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला की याची विक्री आपण कुठे केली पाहिजे, बाजारपेठ कुठे आहे, बाजारभाव कशा पद्धतीने लागू शकतो याविषयी थोडी माहिती पाहू आपण. तर बाजारपेठेचा जर विचार केला तर डांगर खरेदी करण्यासाठी शेतकरी जागेवरती येतात. व्यापारी जे आहेत ते आपल्याला जागेवरती आपला माल उचलतात. त्यामुळे आपल्याला कुठे देखील न्यायची गरज नाही. आपल्या जवळील जे व्यापारी असतील डांगर भोपळ्याची खरेदी करणारे त्यांच्याशी आपण संपर्क हा साधू शकता. त्यानंतर बाजारभाव गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी साधारणपणे 7 ते 8 रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाला होता. 7 रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी माल जर चांगल्या पद्धतीने आला आपल्याला तर डांगर शेती ही खरोखरच परवडते. त्यानंतर आणखी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हटलं तर डांगर लागवड केल्यानंतर दुसरं पीक
हे आपल्याला सोयाबीनचं घेता येत नाही, कारण की खूप दिवस घसरून जातात. जुलै महिना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर रान नीट करणे, जे वेल आहे ते बाहेर काढणे, यासाठी खूप कालावधी लागत असतो. त्यामुळे सोयाबीन न करता सोयाबीनच्या नंतरचे जे पीक आहे ते आपण करू शकता, किंवा कांदा लागवड ही करू शकता. तर अशा पद्धतीने आपण डांगर शेती ही केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.